नमस्कार, मी परमदा जाधव. अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता अमेरिकेसाठी एका नव्या अडचणीत कारण ठरलेलं आहे. इराणविरोधात अनेक महिन्यांच्या लष्करी कारवाईमध्ये अमेरिकेने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा जो वापर आहे, तो केलेला असून अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्राचा मोठा साठा तो जवळपास संपण्याच्या स्थितीत पोहोचण्याचा दावा हा केलेला आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे गरजेचं आहे. अमेरिकेकडील सर्व मिसाईल्स हे संपलेले नाहीत. मग नेमकी कोणती मिसाईल्स कमी झालेली आहे? तर अटॅक आणि पार्सम वर मोठा परिणाम होणार आहे. तर माहितीनुसार अमेरिकेच्या अटॅक एमएस आणि प्रेसिजन स्ट्राइक मिसाईल्स म्हणजेच PRSM या जमिनीवर मारा करणाऱ्या अचूक लांब पल्ल्याच्या ज्या क्षेपणास्त्रांचा जो मोठ्या प्रमाणात वापर आहे, तो वापर झाला आहे. या दोन्ही प्रकारचे जे मिसाईल्स आहेत, यांचा वापर शत्रूंच्या महत्त्वाच्या आणि दुसऱ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी हा केला जातोय. तर रेवटर्सच्या सूत्रांनुसार अमेरिकेने या मिसाईलच्या उपलब्ध साठ्यांपैकी व्हर्च्युअली ऑल म्हणजे जवळपास संपूर्ण साठा हा वापरल्याचे सांगितले आहे. मात्र नेमकी किती मिसाईल्स ह्या उरले आहेत याचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. फक्त आक्रमक मिसाईल्स नाही तर अमेरिकेच्या ज्या पॅट्रियॉट हवाई संरक्षण प्रणालीच्या ज्या मिसाईल्स आहेत, त्याच्यावरही मोठा असा दबाव आलेला आहे. 7 ऑक्टोबर रिपोर्टनुसार फेब्रुवारी ते जुलै 2026 दरम्यान अमेरिकेच्या साठ्यातील सुमारे 65% मिसाईल्स ह्या वापरल्या गेल्याचा अंदाज आहे आणि 850 पेक्षा कमी ह्या शिल्लक असल्याचे रिपोर्ट करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ असा की इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनपासून अमेरिकन सैनिकांची जे तळं आहेत आणि मित्र देशांचे जे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला मोठ्या प्रमाणात हा वापरावे लागतात. मग ट्रम्प अडचणीत का आले? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अमेरिकेकडे काही अत्यंत शक्तिशाली शस्त्रांचा जो मोठा साठा आहे, तो साठा असल्याचे सांगितले आहे. पण त्याच वेळी त्यांनी काही प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा कमी होत असल्याचे मान्य केलेले आहे आणि अमेरिकन संरक्षण कंपन्या उत्पादन वाढवत असल्याचे सांगितले आणि त्यामुळे अमेरिकेसमोर आता 2 मोठी आव्हाने आहेत. पहिले म्हणजे इराणविरोधातील युद्ध सुरू ठेवणे आणि दुसरं म्हणजे युद्धात वापरलेल्या क्षेपणास्त्रांचा जो साठा आहे, तो पुन्हा भरून काढणे. तर अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांचे शस्त्रांचे उत्पादन वेगाने वाढवण्याचा जो दबाव आहे, तो टाकला आहे. कारण युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर झालेल्या मिसाईल्स आणि पुन्हा तयार करण्यासाठी वेळ लागतोय आणि म्हणून अटॅकचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. मात्र साठा पूर्ण पदावर आणण्यासाठी काही वर्ष लागू शकतात असा उद्योगातील अंदाज आहे. हा मुद्दा अमेरिकेसाठी आणखी एक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चीनवरही परिणाम होऊ शकतो का? तर अमेरिकेला
भविष्यात इराण व्यतिरिक्त चीनसारख्या मोठ्या लष्करी शक्तीशी संघर्ष करावा लागला तर मोठ्या प्रमाणावर अचूक लांब पल्ल्याच्या ज्या मिसाईल्स आहेत त्यांची गरजही पडू शकते. आणि म्हणूनच सध्याच्या युद्धामुळे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर पडलेला जो ताण आहे, हा ताण केवळ इराणपुरताच विषय नसून अमेरिकेच्या भविष्यातील लष्करी तयारीशीही संबंधित आहे. एपीने यापूर्वी काही प्रमुख शस्त्रसाठे पुणे भरून काढण्यासाठी किमान काही वर्ष हे लागू शकतात असे विश्लेषण उद्धृत केलेले आहे. मग इराण जिंकले आहे का? तर इथे सोशल मीडियावर अतिशयोक्ती टाळणे गरजेचं आहे. अमेरिकेच्या काही मिसाईलचा साठा हा कमी झाला आहे याचा अर्थ इराणने अमेरिका पराभूत केली असं होत नाही. अमेरिकेने इराणची लष्करी क्षमतेवर मोठे हल्ले केले आहेत आणि त्याच्यामुळे इराणकडूनही हल्ले सुरू आहेत. आणि म्हणून सध्याची परिस्थिती अशी आहे की इराणकडे प्रचंड लष्करी क्षमता आहे, पण दीर्घकाळात चाललेल्या या युद्धामुळे काही महत्त्वाच्या आणि महागड्या शस्त्रसाठ्यांवर मोठा ताण आहे. आणि हीच या बातमीची खरी बाजू आहे. तर मित्रांनो, अमेरिकेची जी मिसाईल संपली ही चुकीची आहे बातमी, पण इराण युद्धामुळे अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या ज्या अचूक मिसाईल्स आहेत आणि हवाई संरक्षणचा जो साठा आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. आता अमेरिकेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की युद्ध किती काळ चालणार आणि अमेरिकेला जो आपला शस्त्रसाठा आहे तो पुन्हा पार्श्वपदावर आणण्यासाठी किती वेळ लागतोय. हीच गोष्ट पुढील काळात अमेरिकेच्या लष्करी रणनीतीसाठी महत्त्वाची आहे आणि ती महत्त्वाची ठरणार आहे. ही बातमी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण चांगले बातमी हे ठोस पुराव्यासह आपण या व्हिडिओमध्ये दाखवतोय किंवा सांगतोय. बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.